हे आता इथे मला हे खासदारकीला असं झालं, आमदारकीला असं झालं, तुम्ही अवधीच तसं काही सांगू नका. शेवटी सगळे आपलेच मतदार आहेत. हे काय झालं, एका बाजूला आदरणीय पवार साहेब, एका बाजूला अजित पवार. बारामतीकरांच्या पुढे प्रश्न निर्माण राहणारच ना, का काहीचं प्रेम साहेबांवर नसावं? असलं पाहिजे. माझंही प्रेम आहेच ना, पण मी काही राजकीय भूमिका घेतली त्याच्यामुळं हे इतकं बारीक एक फार चुकीचं आहे. अरे जरा दिलदारपणा वाढवा, मोठेपणा वाढवा, मनाचा मोठेपणा करा. त्याच्यामध्ये आपण कालपर्यंत एकत्रच होतो ना, एकमेकाला आधारच. मला सुरुवातीला निवडून द्यायला पवार साहेबच काय म्हणत होते ना, काय वर्णपटक होतं मी, हे कसं आपल्याला विसरत नाही. त्याच्यामुळं असलं काही काय झालं त्यांनी बारामती तालुक्याच्या बाहेरील गुंड लोक बारामती MIDC मध्ये आहेत, त्यांची गुन्हेगारी वाढत आहे लोकांना. मी ह्याच्याबद्दल आमच्या पोलीस यंत्रणेला सांगेन की बाबा हे असं चालणार नाही. मी सतत त्यांना सांगतो, ज्यावेळेस मी आढावा बैठक SP घेतो, पालकमंत्री म्हणून जे जे काही माझी जबाबदारी असती त्या पद्धतीनं मी इथल्या ॲडिशनल SP ला, DYSP ला, PI ला, PSI ला यांना सगळ्यांना सांगेन. हे मला तर अजिबात, मला गाडी बंद होते, मला हे अजिबात चालणार नाही. पण तुम्ही फार संकुचित विचारांचे राहू नका. आपल्याला त्यामध्ये बारामतीकरांचं पूर्णपणे आपल्या, आता तुम्हाला बारामतीकरांनी दिलीच नसाल, माळेगाव कारखान्याला दिली, आमदारकीला दिली, बदल झाला ना बाबा. त्याच्यामुळं मी आता तर मला खासदारकीला जे 42,000 मतं कमी पडली, त्यांनी मला मत केलं नाही, आता हे तर बघतो, अरे मग 1 लाख मतं कशी झाली असते? अडक काय नाही, कारण पुढंच झालं. मित्रांनो तसं नसतं. काही माणसं जोडायची असतात. काहींचं काही थोडंसं चुकलं असेल तर त्याला आणू ना मुख्य प्रवाहात, काय हरकत काय? झालं गेलं गंगेला मिळालं, झालं गेलं करीला मिळालं, आणि तिथून सोनगावला नीरेला मिळालं, आणि तिथून चंद्रभागेला मिळालं. मित्रांनो ह्या इतक्या आपल्याला खूप अजून पुढे जायचंय रे. त्याच्यातनं फार काही आता त्या गोष्टीचा विचार करू नका. ह्यामध्ये 41च्या 41 बारामतीचे उमेदवार, 42 नगराध्यक्ष धरून 42 हे कसे निवडून येतील, आणि 18 नगरपंचायतीचे कसे येतील हे आपण बघू ना. त्यामध्ये त्यांनाही तुम्ही सांगा की बारामतीला जाताना बघताय तसं आपल्याला टप्प्याटप्प्याने जायचंय, आणि आपली तेवढी धमक आहे ना, आपण जे बोलतो ते करतो. आपल्या मनगटामध्ये तेवढी जोर आहे, तेवढी ताकद आहे, ते करायची हिंमत आहे. आपल्या अनेक ओळखी CSRच्या निमित्तानं झालेल्या आहेत. त्या उद्योगपतींना पण आपण सांगू शकतो. मी आता काही ठिकाणी CSRचा निधी आणलेला आहे. त्यामुळे ती काळजी तुम्ही करू नका. तुम्ही फक्त तुमच्याकडनं चुकवून देऊ नका. एक तिकडे देतोय, एक नाही ना, अर्ध नाही, पाव देखील नाही. सगळं ते आपल्या प्रभागातल्या किंवा त्या वॉर्डातल्या महिलेला किंवा पुरुषाला हे घड्याळ फक्त बघायचं, तिथं बटन दाबायचं. कारण तुम्ही जेवढं इथं एकतर्फी विजय मिळवून द्या माळेगावला बारामतीला, तेवढं मला मान माझी जिल्ह्यामध्ये वाटणार. जिल्ह्यामधलं जेवढे माझे विचारांचे लोक निवडून देतील ती ताकद मला राज्यात मिळणार. हे गणित आहे, साधं सूत्र. त्याच्यामुळं आपण या गोष्टीचा अजिबात विचार त्या ठिकाणी करू नका. आपण हे करताना श्रद्धेला पण तेवढंच महत्व दिलं. सगळ्या जाती धर्माच्या महत्वाची ठिकाणी अजून काही स्मशानभूमी, दफनभूमी राहिलेली असेल तर ते पण आपण करू ना. काही ठिकाणी अजून काही सुधारणा करायच्या असतील तर त्या करू. कारण जो काम करतो तोच सुधारणा करू शकतो, जो कामच करू शकत नाही तो काय करणार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, माझ्या माळेगाव आणि बारामतीला पण
आपल्याला माळेगावला सुद्धा एक रोड मॉडेल नगरपंचायत कशी असू शकते ही आपण जसं बारामती नगरपालिका रोड मॉडेलच्या निमित्तानं चाललेलो आहे महाराष्ट्रात, तशा पद्धतीनं नगरपंचायतीमध्ये महाराष्ट्रात माळेगाव नगरपंचायतीचा चेहरामोहरा आपल्याला बदलायचा आहे. त्याकरता देखील आपल्याला सर्वांना मिळून माळेगाव आधुनिक स्वच्छ आणि सुंदर अशा प्रकारचं शहर बनवायचं आहे.